कणकणाती चौकार 4. अभिवादन करणारा हा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर कणकणाती चौकार. षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आत चालू आहे. गणेश पहिलं षटक हाताळतोय आणि पहिल्या चेंडूवर हा चौकार आलाय. खूप स्वतःला चांगला ऍडजस्ट केलं आणि हा फटका सजवला. यावेळी पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो निर्धाव. षटक क्रमांक मैदानाच्या आत चालू आहे. जवळजवळ हे पहिलं आणि पहिल्या षटकात भरपूर काही झालंय. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन. यावेळी चेंडू लिहून दिलं. गलीमध्ये फक्त चेंडूला दिशा दिली. 1 धाव मिळेल. सोमा मात्र कॅल्क्युलेशन वाला क्रिकेट खेळतोय कारण त्याला माहित आहे इथून जर एक चुकी संघाला सरळ सेमीफायनल मधून तिसऱ्या क्रमांकाकडे घेऊन जाईल. त्यामुळे या मॅच मध्ये डोक्यावर बर्फ हा ठेवावा लागणार आहे कारण पहिला विकेट लवकर गेला आणि त्यामुळे थोडेसे कंडिशन्स तेवढ्या चांगला नाही आहे सध्या टीम गौरी सुपर किंगसाठी. यावेळी बॅकफुटला गेले. चेंडूला पुन्हा एकदा पंच केलाय. सिंगल्स. सध्या पॉवर प्ले ऑन असला तरी सिंगल्स वर भर देण्यात येतोय. धावसंख्या 1 नि वाढते. धावसंख्या 6. 5 चेंडू 6 धावा 1 गडी बाद. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. काय गोलंदाजी केलाय गणेश जाधवनी पहिल्या षटकात. सांगली जिल्हा मित्रमंडळ आयोजित छत्रपती संभाजी महाराज चषक आणि त्यामधील हा सेमीफायनल म्हणजेच उपांत्य फेरीचा पहिला सामना. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन. इकडे मात्र खराब शॉट सिलेक्शन. पहिलं षटक मात्र येथे संपुष्टात. कॉमेंट बॉक्स मध्ये करूया हलकासा बदल. अलंकार सर आपल्या बरोबर जोडतात. मी चिराग मेहर मात्र घेतोय छोटीशी विश्रांती. सेकंड इनिंग मध्ये नक्की तुमच्या बरोबर जोडेल. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि जाऊया अलंकार सरांकडे. डीजे सांगली जिल्हा क्रिकेट मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज चषक 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत. मॅच आपण पाहतोय सेमीफायनल नंबर 1. हा चेंडू आपण पाहतोय हलक्याने खेळण्याचा प्रयत्न होतोय. सिंगल आली मैदानाच्या आतमध्ये. प्रतिष्ठा पणाला लागली मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला मराठा टायगर्स पुणे तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय गौरी सुपर किंग छत्रपती संभाजीनगर. अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये. जिंकेल त्याला फायनलचं तिकीट आणि पराभूत होणारा 3ऱ्या 4थ्या क्रमांकासाठी लढत खेळेल असा हाय व्होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. आखो टप्प्याचा बॉल फटका फसला. चेंडू हवेत. ओ झेल सोडलाय मित्रांनो. हा झेल नव्हे तर मी म्हणेल अर्धा सामना सोडलाय. ज्या खेळाडूने या स्पर्धेत लागोपाठ 2 मॅन ऑफ द मॅच मिळवलेत त्या खेळाडूला जीवदान तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. सोमा यांना जीवदान दिले. जाळं रचलं होतं झेलसाठी. जाळं फाटकं निघाले. झेल होऊ शकला नाहीये. हे चुका आता टाळाव्या लागतील. आता पहिला नव्हे दुसरा नव्हे तुम्ही सेमी फायनल नंबर 1 खेळतायत त्यामुळे आता चुका टाळणं गरजेचं आहे. यावेळेला देखील आपण पाहतो गॅपमध्ये बॉल होती तर देखील थोडंसं जजमेंट फसले. गॅपमध्ये बॉल चाललाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता चेंडू सीमा पार. चौकार 4 रन. प्रतीक नर्वे वरती केलेला आता आक्रमण आहे. प्रतीक नाराज झालाय कारण की या दिशा बॉल वरती झेल सुटला होता. त्यानंतर चौकार आलाय. 4 धावेने धावसंख्या वाढली. 12 धावा एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मानाचा करंडक 9व्या पर्वामध्ये आयोजकांनी घेतलेली मेहनत कष्ट आज त्यांच्या कष्टाचं फळ मिळतंय कारण की आज प्रेक्षक राजांची गर्दी तुम्ही ग्रँड फायनलच्या दिवशी पाहताय. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय. लिडिंग एज घेणारा बॉल शॉर्ट मेलो गडबड आणि इथं देखील काय घडलंय. क्षेत्ररक्षकाला बाय बाय करत चेंडू सीमा पार. चौकार.
षटकर घेत असेल तर सचिन भाऊ गाडगे यांच्याकडनं आपण पाहतोय 500 रुपयाचं कॅश प्राइज बक्षिसांची आता मोठी जाहिरात आहे कारण की सेमीफायनल आहे MH20 HH 2103 या क्रमांकाची गाडी ज्या गाडी मालकांची आहे त्यांनी ताबडतोब गाडी जवळ जायचंय कारण की रस्त्यामध्ये तुम्ही गाडी लावली आहे ट्रॉफिक होतोय पटकन गाडी जवळ जा विनंती आहे शेतात गाडी लावली तुम्ही शेतात गाडी शेताचे मालक आलेत गाडीची आवाज सोडतील ताबडतोब गाडी जवळ जा धन्यवाद दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू असताना आपण पाहतोय 18 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये ओव्हर नंबर 2 सुरू असताना तुम्ही पाहताय 18 रन्स ऑन स्कोर कार्ड लॉस ऑफ 1 विकेट हा चेंडू देखील आपण पाहतोय फाईट बॉल सोमा यांना एका बाजूला जीवदान मिळाले सोमा डबडे यांना तुम्ही एका बाजूने पाहताय तर अमोल पवार इज दी पॉवर आज दाखवतील का टीम साठी 5 चेंडू खेळलेत 12 धावा अमोल पवार ऑन स्ट्राईक असताना तर सोमा जीवदानाचा आज फायदा उठवतील का गोलंदाज तयार प्रतीक नर्वे पुन्हा एकदा बेगिटचा प्रयत्न टायमिंग फसलाय झेल तिथं आपण पाहतोय होऊ शकला नाहीये दोन ओव्हरचा खेळ संपला 21 धावा एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय 10.5 ची सरासरी 21 धावा डीजे सावता यांचं एक सुमधुर संगीत तोपर्यंत आपण ऐकूयात जरी सेमीफायनल असेल तरी देखील टायमर चालूच आहे हे देखील विसरून चालणार नाहीये कारण की अशा मोमेंटला पेनल्टी मिळाली तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला संघर्षाचा सामना करावा लागेल त्यामुळे घाई करा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय संघाचा नेता तुम्ही पाहताय एक यशस्वी संघनायक म्हणून या स्पर्धेच्या कॅप्टन कडे पाहिलंय ऋतुराज बाबर ऋतुराजच्या नावात राजा राज्य करेल का आता फलंदाजाच्या समोर हे देखील पाहणे गरजेचं आहे तर ज्या खेळाडूला जीवदान मिळाले सोमा यांना त्यांचा बोलबाला दुसऱ्या बाजूने कसा राहील हे देखील आपल्याला पाहायचं आहे पंतांची आपण पाहतोय काहीशी बातचीत सुरू आहे दडदड वाढली प्रतिष्ठा पणाला असेल दोन्ही बाजूला संघ मालकांची देखील मी म्हणेल गौरी सुपर किंग्स विरुद्ध मराठा टायगर्स तानाजी शेट अँड कंपनी ऋतुराज बाबरच्या नेतृत्वाखाली संघ आज खेळतोय एका बाजूला नामवंत स्टारकास्ट पुण्यावरून आज छत्रपती संभाजीनगर नगरीमध्ये दाखल झालेत आणि त्यांना देखील आज त्यांचा दिमागदार खेळ आतापर्यंतचा प्रवास चांगला राहिलाय तर गौरी सुपर किंग्स मी म्हणेल अडी अडचणींना सामना करत ते देखील ही बक्षीस पात्र फेरी गाठत आलेत त्यामुळं जिंकेल तो जाणार मेगा फायनलला पराभूत होणारा तिसऱ्या क्रमांकाची लढत तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे चौथ्या क्रमांकासाठी कोणतंही बक्षीस नाही 1 ते 3 पारितोषिक आहेत 4 संघांमध्ये 1 2 3 क्रमांकावरती कोण राहणार त्यासाठी आता ही बक्षीस पात्र फेरी चालू झाली आहे ऋतुराज तयार जाऊयात मॅच कडे पुन्हा एकदा स्ट्राईक वरती सोमा शॉर्ट पिच बॉल त्यावरती केला हल्ला सोमा यांचा क्लास बिग षटकार पाहिलाय ऋतुराजचं स्वागत केले मित्रांनो षटकरांना सोमा यांनी धावसंख्या वाढली 27 धावा धावपलकावरती आहेत क्षेत्ररक्षणामध्ये आता मोठा बदलाव केलाय सोमा यांच्यासाठी रचनाभाग कशी बदलली आहे एक लॉंग ऑन आहे डीप मिड विकेटच्या खेळाडूला डीप स्क्वेअर लेग आणलंय एक खेळाडू तुम्ही पाहताय लॉंग ऑफ आहे थोडीशी अनोखी क्षेत्ररक्षण आहे खरं तर मी म्हणेल फाईन लेग तुम्ही पाहताय जो बॉडी लाईन वरती तुम्हाला पाहायला मिळतोय ऋतुराज तयार बेगिच आणि इथं जाळ्यात मासा अडकणार का 3 क्षेत्ररक्षक इथं देखील बॉल नो मॅच लँड मध्ये 3 क्षेत्ररक्षक आले तिघही एकमेकांच्या प्रेमात पडलेत झेल कोणी घ्यायचा हा प्रश्न आहे तिघ एकमेकांकडे पाहत राहिलेत
खर तर आता एकमेकांकडे हात करत सुटलेत, परंतु इथं कॉल देणं फार गरजेचं आहे मित्रांनो. असोसिएशन असेल, सर्व तुमचा मित्र परिवार आज तुमच्यावरती लक्ष ठेवून आहे महाराष्ट्रातील. त्यामुळं मानाच्या कर्नाटकावरती 9व्या पर्वावरती कोण नाव कोरणार त्यासाठी आता या सेमी फायनल रंगत आहेत. यावेळेला देखील पॉइंटला बॉल खेळलेत, कॅपमध्ये बॉल संधी नसेल कुठलेही, चेंडू चाललाय डीप पॉइंटला, सीमा बार, चौकार. वरती केलेलं आक्रमण अमोल पवार यांचा क्लास पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय, पॉइंटला चौकार येताना पाहायला मिळतोय. 34 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. शांत वातावरण गाजणारी मॅच, दोन्ही बाजूला ताकदवर खेळाडूंचा भरणा असलेले संघ. गौरी सुपर किंग्स, छत्रपती संभाजीनगर, तर त्यांच्या विरोधात तुम्ही पाहता मराठा टायगर्स पुणे. अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. जाऊयात मॅचकडे. ऋतुराज तयार, मोठा रन पाय गोलंदाज तुम्ही पाहताय, वेग देखील चांगला पकडतोय, परंतु त्यावरती अमोल देखील चौकार खेळलेत. यावेळेस इथं देखील चेंडू उडवलाय पॉइंटच्या दिशेला. ओ क्षेत्ररक्षक, पुन्हा गडबड आहे. यावेळेला तुम्हाला चेंडूचा अंदाज घेणं गरजेचं होतं आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार, चौकार, 4 रन. क्षेत्ररक्षण चर्चेची बाब राहील खरं तर आता मराठा टायगर्स टीम साठी. मित्रांनो प्रयत्न करावे लागतील आता, कारण की ज्यावेळेला चेंडू पिळा घेतो त्यावेळेला तुमचं लक्ष चेंडूवरती असणं गरजेचं आहे. या चुका टाळणं गरजेचं आहे. 38 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आशुतोष यांच्याकडनं आपण पाहतो यादी चूक झाली होती, परंतु यावेळेला बॉल चांगला आहे. षटक क्रमांक 3 संपली मंडळी. धावफलकावरती धावा लागल्यात 38 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. पुण्याचा वंडर बॉय रोहित पोतदार करेल आता गोलंदाजी. ह्या गाड्याकडे देखील पोटेन्शियल क्रिकेट आहे. ज्याच्या वेळेला टीम अडचणीत होती त्या वेळेला याच रोहित पोतदारनं संघाला आपण पाहतोय कमबॅक करून देण्याची क्षमता दाखवली आहे. पाहिजे इथून पुढे कशा प्रकारची गोलंदाजी राहील, तर सोमा यांना मिळालेलं जीवदान थोडंसं घातक ठरतंय, कारण की त्यांच्या बॅटमधनं देखील फटके आलेत. रोहित तयार, दिशाहीन बॉल, व्हाईट बॉल तुम्ही पाहताय पंच काढवताना पाहायला मिळत आहेत. मोहसिन सर वाईटच्या रूपाने धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 39 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. सुंदर बॉल, यॉर्कर लेंथ वरती टप्पा पडतोय बॉल आणि आपण पाहतोय लिडिंग एज घेतली, बालंबाल बचावले. सोमा नशीब घेऊन आलेत या मॅच मध्ये. आता जी लिडिंग एज लागून स्टंपच्या अगदी जवळला बॉल गेलाय, इथं देखील क्लीन बॉल होता राहिलेत. अमोल यांना माहित होतं आता नक्कीच कान मंत्र देत आहेत, कारण की ज्या बॉडी मुवमेंटने ते खेळतायत ना, स्टेप आउट करतायत, आधीच पुढे येत आहेत, त्यानंतर गोलंदाजाला अभ्यास करायला वेळ मिळतोय की कोणता मी चेंडू टाकू. म्हणजे क्रिकेटचे डावपेच असतात मित्रांनो. पुन्हा एकदा आपण पाहतोय बाहेर टाकलेला बॉल, वाईड चेंडू बंदांचा इशारा येतोय. एक वाईड, एक चांगला येतोय, एक वाईड पुन्हा एकदा आलाय. 40 धावा धावफलकावरती आहे. ज्यांनी आंब्याच्या बागेत गाड्या लावल्यात त्या गाडी मालकांना पुन्हा सूचना आहे की ताबडतोब गाडी जवळ जा आणि आपल्या गाड्या उजव्या बाजूला जी पार्किंग आहे स्टेडियमची तिथं पार्किंग करा. यावेळेचा चेंडू तिथं फटका, ओ मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक तिथं देखील गडबड होते. गडबड ही फिल्डिंग संघाच्या मागे लाग लावू शकते मित्रांनो, कारण की आता एका धावेचं महत्व वाढले. आता इथं नेट रन रेटचा विचार कुठलाच नाहीये, इथं तुम्हाला फक्त जिंकणं आणि जिंकणं महत्वाचं आहे. त्यामुळे ही एक धाव येणाऱ्या काळात महत्वपूर्ण आहे.
42 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. रोहित तयार. फुल टॉस पर बल्लेबाज बन गए बॉस. बिग बिग षटकार. जवाब माचखेडे. यावेळेला देखील आपण बघतोय फुलर लेंगचा बॉल कार्पेट ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहे तिथे आपण बघतोय. चांगलं क्षेत्ररक्षण प्रतीककडनं तुम्ही तिथे बांधताय. सिंगल आली. सिंगल वरती काम चालवलं जाते. स्वामी विवेकानंदांचं एक गोड वाक्य पहा मित्रांनो. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नको, मार्ग तुला सापडत जाईल. प्रयत्न आता गोलंदाजांना करायचे जे टीम साठी विकेट घेणार आहेत. यावेळेस चेंडू देखील आपण बघतोय हलक्या हाताने खेळल्यात कॅप्टन ऋतुराज. बॉलवरती येतील जर्सी क्रमांक 7 ज्यांनी परिधान केले. सिंगल आली. टाळ्याच्या गजरात स्वागत करू गौरी सुपर किंग्स टीम. 50 धावा कंप्लीट 3.5 षटकामध्ये एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये, म्हणजे चांगला स्टार्ट आहे. बिगिटचा प्रयत्न समोरच्या बाजूला गॅप मध्ये बॉल. फिल्डर दूरवरती चेंडू एक टप्पा खात सीमा बाहेर. चौकार. तिथं चेंडू अचानक पुढ्यात पडलाय आणि चौकार येतोय. 4 षटकांचा खेळ संपला मंडळी. 54 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत गौरी सुपर किंग्स टीमच्या धावपलकावरती तुम्ही पाहताय. अजून 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू मध्ये पाहिजे किती धावा बनवल्या जाणार. प्रतिष्ठा बनायला लागली या संघ मालकांची. ज्याला त्याला वाटतं की हा 9व्या पर्वाचा छत्रपती संभाजी महाराज चषक आपल्या घरी नेता यावा, परंतु जो संघ दाखवेल आज चांगला खेळ तो असेल या क्रिकेटच्या पडलावरती खरा सिकंदर. तो कोण असणार? त्यासाठी चुरत चालली आहे. पुणे विरुद्ध छत्रपती संभाजीनगर असं युद्ध रंगले आज मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 3 टाकण्यासाठी गणेश जाधव आलेत. नावाप्रमाणे आज टीम साठी संकट मोचक ठरतील का? यावेळेला देखील फटका फसला. झेल ड्रॉप. इथं देखील क्या ड्रॉप झाली आहे मित्रांनो. चौथ्या अटेम्प्टला देखील झेल होऊ शकला नाहीये. ऋतुराज आता संघनायका पुढे प्रश्न पडलाय झेल कोण घेणार, कारण की सेमी फायनलची मॅच आहे. चुका आणि चुका होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 55 धावा धावपलकावरती आहेत. दोन्ही बॅटलची ज्या वेळेला पार्टनरशिप ब्रेक होईल त्यावेळेला धावेंचा वेग कमी होऊ शकतो, परंतु इथे विकेट गमावल्या जात आहेत. यावेळेचा चांगला चेंडू गणेशांचा अचूक टप्प्यावरती वळेल. गुड लेग वरती बॉल टप्पा पडल्याबरोबर उसळी घेतोय. सोम्यांना समजू शकला नाहीये बॉल. जेवणाचे जे कोणी बाकी राहिले असेल सर्वांना विनंती आहे सर्वांनी सुरुची भोजन करून घ्या. बरोबर 3 वाजेपर्यंत भोजन कक्ष सुरू राहील याची सर्व आलेल्या प्रेक्षक राजांनी, संघांनी, संघ मालकांनी, खेळाडूंनी नोंद घ्या. उजव्या बाजूला आमच्या ज्या माता भगिनी अजूनही जेवणाच्या बाकी राहिल्या त्यांनाही विनंती असेल आपण सर्वांनी सुरुची भोजन करून घ्या. धन्यवाद. मॅचकडे जाऊयात. 55 धावा एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये असताना गणेश अचूक टप्प्यावरती मारा करतायत. आतापर्यंत दोनही चेंडू चांगले आलेत. रिव्हर्स स्विच हिट. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा स्ट्रोक सोमाच्या बॅट बंद आलाय. चेरान विकेट घातक ठरू शकते आणि सोमाची खेळी सांगेल. 15 चेंडू 34 वरती नाबाद.
यावेळेचा चेंडू बाहेर न जाणारा बॉल व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. 61 धावा धावफलकावरती लागल्या. जे कॅल्क्युलेशन आहे ना प्रत्येक टीमचे जे काही सलामीवर असतात ते वेगळं रणनीती बनवून आलेले असतात की मला इतक्या धावांचा स्टार्ट द्यायचा आहे, संघासाठी इतक्या धावांची भागीदारी बनवायची. पहिल्याच ओव्हरमध्ये मला वाटतं विकेट गेली होती आणि त्यानंतर ह्या जोडीनं जवळजवळ तुम्ही पाहताय 50 धावांची भागीदारी केली आहे. ही पार्टनरशिप ब्रेक करू शकली नाहीयेत मराठा टायगर्स अजून. पुणे टीम पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न, अडोका ट्राय मिळेल कारण की बाहेरच्या बॉलला ओढून मारण्याचा प्रयत्न फसलाय आणि गणेश देखील आता अचूक नियंत्रण धरून गोलंदाजी करतायत. जशी बॉडीची मुवमेंट करतायत ना सोमा, त्या टप्प्यावरती पुढून बॉल येतोय. गणेश जाधव यांचा धडधड वाढली आहे. काळजाचा ठोका चुकवणार हा सामना देखील मी म्हणेल. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय. सुंदर बॉल, स्टंप लाईन वर जाणारा बॉल तुम्ही पाहताय. डॉट बॉल येईल. जरी एक षटकार आला असेल तरी देखील ही ओव्हर मी म्हणेल आतापर्यंत 8 धावांची झाली, म्हणजे चांगली ओव्हर आली मराठा टायगर्स टीम साठी. 62 धावा धावफलकावरती आहेत. एक षटकार आला होता परंतु त्यानंतरचे बॉल देखील चांगले आलेत गणेश यांचे. यावेळेला स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न राहतोय. फसला प्रयत्न, षटक संपला. 5 षटकांचा खेळ संपला मंडळी. धावफलकावरती 62 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ पहिल्या डावातला आता शिल्लक राहिलाय. ही 12 चेंडू सांगतील मराठा टायगर्स पुणे टीमच्या विरोधात किती धावांचं टार्गेट ठेवलं जाणार गौरी सुपर किंग्स कडनं. कॅप्टन ऋतुराज बाबर पुण्याचा स्टार करेल आता गोलंदाजी. बिग हिट आणि या वेळेला अमोल यांचा तडाखा, चेंडू सीमा पार, षटकार छेदन. चार झेल सुटले या इनिंग मध्ये आणि हे खेळाडू आता जखमीवरती मीठ सोडतायत मराठा टायगर्सच्या. षटकार आलाय. यावेळेस वा भाई वा, अमोल पवार यांची पॉवर, षटकार छेदन. पॉवर आज दाखवतायत. 6व्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना धावफलकावरती 74 धावा आणि ऋतुराज बाबर सारख्या कॅप्टन वरती केलेला हल्ला बोलाय और हॅट्रिक बॉल. षटकार हॅट्रिक पाहायला मिळणार का? अभिजित नलवडेनं आज स्पर्धेत पहिली षटकार हॅट्रिक खेळली होती अन्वी 11 पुणे टीमच्या. तर आता संधी अमोल पवार यांना आहे. वा सुंदर बॉल. यावेळेला यॉर्कर लेंथ होती, चेंडू डप्पा पडतोय. भन्नाट वेगाने टाकलेला बॉल. 2 षटकार आल्यानंतर धावसंख्या जलद गतीने वाढली आहे. 75 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 75 रन्स. सेमी फायनल नंबर 1 पाहायला मजा येणार कारण की फायटिंग टोटल उभा राहतोय मित्रांनो. 6व्या ओव्हरचा खेळ चालू असताना श्री लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील आपण पाहतोय सराफ असोसिएशनचे जे काही पदाधिकारी आहेत सर्वजण लाईव्ह या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्व लाईव्ह पाहणाऱ्या क्रीडा रसिकांचं देखील छत्रपती संभाजी महाराज चषक 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. बॉलर तयार. यावेळेला देखील आपण पाहतोय समोरच्या बॉल फटका खेळलेत. प्रत्येक येईल बॉलवरती सिंगल घेतली. दुसऱ्याचा प्रयत्न तू मैं आणि इथे गडबड झाली. मोठी शिकार होते रनआउटच्या रूपानं.
विकेट मिळालेली आहे आणि प्रत्येकचा चांगला थ्रो तुम्ही पाहताय. अचूक मारा तिथं केला आणि ऋतुराजनं कोणती चुकी बॅकअपला केली नाही. तिथं रनआउटच्या रूपाने अमोल पवार बाद झालेत. 76 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 19 चेंडू 35 वरती सोमा ढोपडे दामाद आहेत. पाहिजे कशा प्रकारची बॅटिंग करतील. ऋतुराज तयार. जाऊयात इन ऍक्शन पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्ग वरती. क्लीन बोल्ड हो गई गलती हो गई भूल. दांडी दांडी गोल. सोमा बाद विकेट. पर्यंत टीमला नेऊन ठेवले आणि दोनही सेट बॅटर आता बाद झाले. ही मराठा टायगर्स टीम साठी जम्याची बाजू आहे. कारण की जी वादळ गरजत होती ती वादळे आता इथं शांत झाली आहेत. काय होणार. शेवटचा आणि अंतिम चेंडू आपण पाहतोय 6व्या षटकातला. एक ओव्हर अजून यानंतर बाकी आहे. शेवटचा बॉल असेल या षटकातला. ऋतुराज तयार. नवनाथ मिसाळ आणि विकास यांना आता आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. संघाचा नेता दाखल झालेत. विकास पवार यांना आपण पाहतोय. बोलो तयार ऋतुराज. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये हलक्या हाताने खेळला जातोय. या ठिकाणी आपण पारितोषिक पाहतोय. दिनेशजी काटकर साहेबांच्या वतीनं अमोल पवार यांनी जे 2 षटकर खेळले त्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी रोख स्वरूपात दिलं जात आहे. धन्यवाद. सचिन बाप्पू यांच्या वतीनं देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज असं 1000 रुपये अमोल यांना बक्षीस या ठिकाणी दिलं जात आहे. 6 ओव्हरचा खेळ संपला. 77 धावा. कितना रन लिया लास्ट बॉल लास्ट के बॉल पे बाद में शॉट डिक्लेअर हुआ तो एक ही मैंने काउंट एक ही है ना. एकच धाव आपण घेतलेली आहे. शेवटचे एक रन शॉट आपण पाहतोय. खरं तर जी पाहायला मिळते 77 धावा 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. 6 चेंडूंचा खेळ बाकी राहिला आहे. पहिल्या डावातील हे 6 चेंडू ठरवतील. सेमीफायनल नंबर 1 मध्ये गौरी सुपर किंग्स प्रथमदा बॅटिंग करत असताना किती धावांचं लक्ष ठेवणार. फिल्डिंग टीम मराठा टायगर्स समोर, पुणे टीम समोर हे देखील आता पाहिजे. हे 6 चेंडू हाणामारीचं षटक आहे. यानंतर सेमीफायनल नंबर 2 अन्वी 11 पुणे विरुद्ध सरस्वती किंग्स. सज्ज राहायचे दोन्ही कॅप्टन्स. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. मान्यवरांच्या शुभ हस्ते दोन्ही कॅप्टन्स रेडी राहतील. अंतिम षटकाचा खेळ. 7व्या ओव्हर साठी 5 रन केले गोलंदाज भास्कर भोसले गोलंदाजीच्या मार्गावरती धावतील. फुलटॉस संपर्क करू शकले नाहीयेत. विकास सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न केला. रनआउटचा चान्स. फेकी दुसऱ्या बाजूला आहे. फेकी दुसऱ्या बाजूला आहे. खरं तर ऋतुराजच्या दिशेने थ्रो येणं गरजेचं होतं मी म्हणेल. कारण की डेंजर एंडला तुम्ही पाहताय नवनाथ मिसाळ धावत होते. 79 धावा धावपलकावरती आहे. सेमीफायनल 1 चा धगधगता थर आपण गडारसिक पाहतोय. छत्रपती संभाजी महाराज चषक 2025 सांगली जिल्हा क्रिकेट मित्र मंडळ आयोजित. फुलटॉस फटका फसलाय. रोहित डाऊन द बॉल. झेल 1-2 यावेळेस झेल झालाय. विकेटचं बटन आणि विकास बाद. फुलटॉस वरती कामगिरी करू शकले नाहीयेत. नाराज असतील स्वतःवरती. 79 वरती 4था मोहरा घालायला लागलाय. कदाचित आता अमोल पवार आणि सोमा ढपणे म्हणत असतील की मैदानात टिकलं असतं तर फायदेशीर राहिलं असतं. कारण की ते जसे दोघं बाद झालेत तशी संघाला गळती लागली आहे. एका पाठोपाठ विकेट जात आहेत आणि गोलंदाज चांगली गोलंदाजी अंतिम ओव्हर मध्ये भास्कर भोसले. बॉल तयार. सुंदर चेंडू आपण पाहतोय. सूरज मोरे
नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सूरज बॉल समजू शकला नाहीये भास्कर यांचा. रनअप छोटा आहे परंतु फाईट टाईट आहे मी म्हणेल, कारण की वेग चांगला पाहायला मिळतोय. हो इथं देखील डॉट बॉल आहे. हे चेंडू आता संघाला अडचणीत आणणारे आहेत. बॅटिंग टीमला चांगली गोलंदाजी भास्कर यांची डेथ ओव्हर मध्ये चकवा देणारे चेंडू टाकतायत मी म्हणेल. ब्रेक थ्रू गोलंदाज आहेत, हळूवार रनअप घेत आहेत, टप्प्यावरती बॉल टाकण्यामध्ये माहिर आहेत मी म्हणेल. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवर आले, एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न आशुतोष येत आहेत बॉल वरती, सिंगल घेतली जाईल. सिंगलच्या रूपाने आपण पाहतोय धावसंख्या पुढे जाते. 80 धावा धावपलकावरती लागलेत. शेवटचा बॉल पहिल्या डावातील आता आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. चांगला चेंडू आपण पाहतोय हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव आली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आपण पाहतोय. 2 धावा ज्या पडून पूर्ण होत आहेत. ओ तिसरीचा देखील प्रयत्न आहे आणि तिसऱ्या धावेला बॅटर, एक धाव शॉर्ट आहे म्हणजे एकच धाव येत असणार आहेत. 2 धावा पळाले त्याच्यामध्ये एक धाव शॉर्ट म्हणजे एकच, आणि तिसऱ्या धावेला रनआउट आहे. एकच धाव मिळेल. एक डाव एक इनिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कंप्लीट होते. आणि प्रथमदा बॅटिंग करत असताना गौरी सुपर किंग्स टीमनं बनवल्यात 81 धावा. 82 धाव्यांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये मराठा टायगर्स पुणे टीम 82 धाव्यांचं लक्ष तुमच्या पुढे असणार आहे. त्याच्यामध्ये सूरज मोरे तुम्ही पाहताय, एक षटक त्यानं टाकलं. तुम्ही पाहताय एक विकेट. त्यानंतर तुम्ही पाहताय खरं तर भास्कर भोसले आपण पाहतोय शेवटचं षटक टाकलं. 4 धावा खर्च केल्या, एक विकेट त्यांना मिळाली. ऋतुराज बाबर 2 ओव्हर टाकल्या, थोडेसे आज माग ठरले, 31 धावा खर्च केल्या. त्यानंतर तुम्ही पाहताय खरं तर अभिनव पवार आज आपण पाहतोय कामगिरी करू शकले नाही. त्यानंतर तुम्ही पाहताय अमोल पवार यांना 14 चेंडू 36 धाव्यांची खेळी करताना आपण पाहिलंय. 20 चेंडू 35. सोमा यांना आपण पाहिलं. विकास 2 चेंडू खेळले, 2 धावा बनवल्या. नवनाथ मिश्रा 2 चेंडू खेळले, 2 धावा बनवल्या. सूरज 3 चेंडू खेळला आणि फक्त 1 धाव बनवली. असा खेळ राहिला. गणेश जाधव यांनी देखील 2 ओव्हर टाकल्या, 14 धावा खर्च केल्या म्हणजे चांगली गोलंदाजी राहिली. प्रतीक नर्वे 1 षटक टाकलं, 15 धावा खर्च केल्या. रोहितनं देखील 1 षटक टाकलं, 16 धावा खर्च केल्या. आणि पहिल्या 5 ओव्हर पर्यंत आपण पाहिलं होतं धावफलक अक्षरशः मिळेल जलद गतीने वाहत होतं. त्यानंतरच्या लास्टच्या 2 ओव्हरमध्ये धावा फार कमी आल्या, 9 ते 10 धावा फक्त लास्टच्या 2 ओव्हरमध्ये येताना पाहायला मिळाल्या. म्हणजे चांगलं कमबॅक महाराष्ट्र टायगर्सनं केलं, त्यांचे मनापासून कौतुक असेल. पहिल्या डावामध्ये तर घडामोडी पाहिलं आपण 81 बनवले गेल्या, 82चं टार्गेट ठेवले मराठा टायगर्स पुणे टीम समोर. ते पूर्ण केलं जाणार की रोखलं जाणार, आणि कोणती टीम असेल जी पहिली फायनलला प्रवेश करणार त्यासाठी ही मॅच सुरू आहे. आणि यानंतरच्या सामन्याचा आता आपण टॉस करतोय. चला सरस्वती किंग्स कॅप्टन ताबडतोब यायचे, विना विलंब आपण या ठिकाणी उपस्थित राहा. विनोद कदम विनंती असेल आपण ताबडतोब या. आणि दुसऱ्या बाजूला अन्वी 11 पुणे प्रशांत आपण देखील ताबडतोब यायचं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. हनुमान शेठ देवकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. सेमीफायनल नंबर 2चा हनुमान भाऊ आपण पुढे यायचंय. रत्ना ज्वेलर्सचे मालक हनुमान शेठ देवकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. बाबू कदम या ठिकाणी उपस्थित झालेत. विनोद कदम बोट टीमचे कॅप्टन प्रशांत. चला वेळ आपल्याकडे 1 मिनिट आहे फक्त. जो दुसरी इनिंग जर स्टार्ट झाली कॅप्टन आला नाही तर बोट टीमच्या कॅप्टनला टॉस विनचा अधिकार राहील, याची सर्वांनी नोंद घ्या, कारण की आता सेमीफायनल आहे, नियम सगळ्यांना कडक आहेत. त्यामुळे विनंती आहे अन्वी 11 पुणे तुमचे देखील कॅप्टन ताबडतोब यायचं आहे.
जशी दुसऱ्या डावाला या ठिकाणी आपण पाहतोय सुरुवात होते तसं पुन्हा एकदा गोड आवाज आपण ऐकतोय पालघर तालुक्यातनं आदरणीय चिरागजी मेहर सर यांना. सर या सर, आपलं स्वागत आहे. डबल होना कुछ है हाँ चेयर डबल होना तेरा कुछ ही वो चेयर ले लो आप उधर से रख जाओ मैं धन्यवाद अलंकार सर. जवळ मॅच मात्र खूप महत्वाचा आहे, जिथे मात्र सेमीफायनल 1 आपण पाहतोय, जिथे कोणता संघ हा फायनलची दार उघडणार आपल्यासाठी. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आत. गौरी सुपर किंग्स 81 लॉस ऑफ 5 82 धावांच्या आवाजाचा पाठलाग. सोमा आणि अनमोल पवार खूप चांगली फलंदाजी करत होते, परंतु विकेट्स गेले आणि त्यानंतर ज्या धावा कदाचित 90च्या वरती जायला हव्या त्या मात्र अडवल्या गेल्या. सर एका षटकानंतर आपला टॉस केला जाईल. थोडंसं तुम्हाला दोघांनाही थांबवतो. विनोद सर एक ओव्हर होऊन जाऊन द्या, आपण नंतर टॉस करू कारण मॅच तेवढ्या इम्पॉर्टंट आहेत. चला आता पहिल्या षटक घेऊन गोलंदाजी मार्क करू गोलंदाज सोमा. तर बोर्ड पे गिरेगा नहीं तो पहिल्या चेंडूवर इकडे मात्र धावचीची संधी. तू तू मैं क्रिकेटमध्ये 3 शब्द नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो. यस, नो अँड वेट. हा, ना आणि थांब. जेव्हा तुम्ही हे 3 शब्द नेहमी तुमच्या भात्यात ठेवाल ना तर तुम्ही धावचीत पासून वाचू शकता. तुम्ही एक चांगली कॅचेस आपण खूप चांगल्या पद्धतीने पकडू शकता. हे ते नेहमी लक्षात ठेवा. इकडे मात्र पहिली धाव मात्र मिळाली. मॅचकडे जाऊया क्योंकि मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. सोमाचा पुढचा चेंडू आहे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक सांगतोय नाही, थोडा वेळ मी थांबतो. चेंडूला येऊन दिलं. इकडे मात्र सिंगल मेल. एक धावेने धावसंख्या जाऊन वाढते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 2. षटक क्रमांक मैदानाच्या आत चालू आहे ते पहिलं. 82 धावांच्या आव्हानाचा पाठलाग आणि 82 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सध्याची ही जी स्थिती आहे ती खूप महत्वाची. पुढचा चेंडू सोमा यांचा यावी ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. चेंडूला येऊन दिलं आणि या चेंडूला मात्र डीप पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर पाठवलाय. चौकारासाठी 4 धावा. चौकार. हा चेंडू होता. आपण नेहमी म्हणतो आयुष्यात तुमच्यासाठी खूप काही लिहून ठेवलंय त्या भगवंतानी, फक्त तुम्हाला ते वाचता यायला हवं. तसंच प्रत्येक चेंडू हा गोलंदाजाचा फलंदाजासाठी खूप पोषक असतो, ते फक्त तुम्हाला ओळखता यायला हवं. धावसंख्या मात्र 4 ने वाढते. पुन्हा एकदा सोमा याही पुन्हा एकदा ऑप्शन बाहेरचा चेंडू याही मात्र जा विनलं होतं, परंतु तिकडे खराब मी म्हणेल की अंदाज घेतला गेला, नाहीतर हा झेल झाला असता. आपण क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतो की तुम्हाला प्रत्येक चेंडू जेव्हा तुम्ही फलंदाजी करता तेव्हा गोलंदाजाच्या हातातून वाचता यायला हवा, कारण आपण नेहमी म्हणतो पडेगा तो बडेगा इंडिया. तसंच आयुष्यातही अनेक क्षण तुमच्यासाठी लिहिलेले असतात, ते तुम्हाला वाचता यायला हवे, हे तेवढंच महत्वाचं आहे. जय मैदानाच्या आत धावसंख्या आतापर्यंत 7 धावा, 82 धावांचं आव्हान. याचा अर्थ असा आहे की 11.2023 हे सध्या जे रिक्वायर्ड रन रेट आहे ते तुम्हाला बीट करावा लागणार आहे जर हा मॅच तुम्हाला स्वतःकडे खेचायचा आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सोमा यावी मोठा फटका. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक तिकडे आहे, चुकी करणार नाही राज आणि पहिला झटका. फर्स्ट विकेट आउट. चला दोन्ही कर्णधार या ओव्हर नंतर आपण लगेच तयार राहायचं. आमचे मान्यवर इकडे आहेत आणि त्यांच्या शुभ असते आपण पुढच्या मॅचचा टॉस करणार. लास्ट बॉल आहे, यानंतर आपण टॉस कडे जातो. क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं जब शुरुआती झटके लगते वो इतना आसान नहीं है, वहां से उभर पाना, आणि तेच केलंय.
पहिल्याच षटकात मात्र विकेट्स त्यांनी मात्र घेऊन दिलेत आपल्या संघासाठी. धावसंख्या आतापर्यंत 7. सोमा का मी ऑलराऊंडर आहे, का मी 2 मॅच ऑलरेडी मॅन ऑफ द मॅच घेतलेत ते दाखवताना बॅकफुटला जाऊन याही मात्र चेंडूला स्लाइस केलाय, चेंडूला पाठवलाय इथे मात्र डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव घेतली, दुसऱ्याचा प्रयत्न, थ्रो मध्ये जानच नव्हती राज यांच्या. षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागते ती 9 धावा 1 गड्यांच्या मोबाईलात. जाऊया टॉस कडे, जिकडे सरस्वती किंग्स वर्सेस अन्वी 11 पुणे. सर या पुढे या दोघंही, या तिकडे कॅमेरा समोर या आणि आपण टॉस करतोय. हनुमंत देवकर सर, रत्ना ज्वेलर्सचे सर्व यांचे शुभ असते. आपण टॉस करतोय सेकंड सेमीफायनलचा आणि नार्वेचा कॉल गेलाय तो टीम सरस्वती किंग का टॉस विन. येस, सरस्वती किंग वन द टॉस अँड इलेक्टेड टू काय. विनोद कदम थोडासा वेळ घेत आहे, 2 मिनिटं. येस 2 मिनिटाकडे आपण जाणार आहोत. जाते राष्ट्रभाषा हिंदीकडे, एक और मराठी एक और हिंदी नक्की तुमच्यापर्यंत घेऊन येतो. मराठा टाइगर्स 1 ओवर की समाप्ति 9 रन 1 विकेट के नुकसान पे. ओवर नंबर 2 पावर प्ले अभी भी ऑन और ये मैच नंबर काफी बड़ा है क्योंकि ये सेमीफाइनल है. ये फुल टॉस गेंद थी लेकिन ये लेग स्टिक के काफी बाहर, अंपायर ने कहा इट्स अ वाइड. और कीपर भी जिस प्रकार से थोड़ा सा वो जल्दबाजी कर रहे हैं, थोड़ा सा उन्होंने वहां पे ध्यान दिया. यस, उन्होंने कहा भाई मैं नजदीक खड़ा हूं, उसी कारण वहां पे कुछ गतिविधियां हुई. 10 रन 10 ऑन बोर्ड. इस बार बैक फुट पे जाके कट करना चाह रहे थे, स्क्वायर कट. सरस्वती किंग वन द टॉस एंड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. इसके बाद जो मुकाबला होगा सेमीफाइनल 2, विनोद कदम कैप्टन, उन्होंने कहा कि हम पहले फील्डिंग करेंगे. कदमों का इस्तेमाल किया, खतरा हो सकता है और विकेट. व्हाट अ बॉलिंग परफॉर्मेंस, व्हाट अ कीपिंग, विकेट. प्ले में हम देखना चाहेंगे जिस प्रकार से विकेट था, थोड़ा सा वहां पे भी ध्यान रखेंगे. ये देखिए फिर से रिप्ले में देखना चाहेंगे जिस प्रकार से गेंद थी, थोड़ा आगे चले गए. कीपर ने कहा नहीं भाई आप बहुत आगे चले गए. काफी अच्छी कीपिंग वहां पे विकास की. अब तक विकास के लिए यहाँ पे सचिन बापू इनकी तरफ से 500 रुपए का इनाम आता हुआ. आज सचिन बापू का एटीएम खुला है और जैसे जैसे वो खिलाड़ी अच्छा परफॉर्मेंस कर रहे हैं वो अपने एटीएम का पासवर्ड डाल के वहां पे कैश निकाल के दे रहे. थैंक यू सर. 10 लॉस ऑफ 2. ओवर नंबर 2. गेंदबाज फिर से तैयार. सूरज मोरे. सूरज एक जो आकाश में तप रहा है, जो गर्मी को जनरेट कर रहा है. दूसरा सूरज जहां पे वो गेंदबाजी से अपने आप को निखार रहा है. अब बड़ा खिलाड़ी ऋतुराज बाबर के लिए गेंद इस बार मिड ऑफ पे ढकेल दिया था. हल्के हाथों से 1 रन यहाँ पे मिलेगा. इसके बाद और एक बड़ा मुकाबला आएगा लेकिन के चैन 51,000 का जो नगद इनाम है अविनाश जी काले और विकास जी कदम इनके तरफ से यहाँ पे ये पहला इनाम. दूसरा इनाम विष्णु ज्वेलर्स के सर्वा विष्णु गोल्ड, विष्णु जादव सर इनकी तरफ से. हरिओम ऑर्नामेंट्स इनकी तरफ से 11,000. अंपायर ने व्हाइट के संकेत दिए. अंपायर अजय सर जो मेन अंपायर की भूमिका में. बॉल स्पॉन्सर संदीप शेठ कोएकर जिनकी तरफ से 3,000 और परशुराम ज्वेलर्स जो कमेंटेटर स्पॉन्सर्स है. इस बार फिर से बड़े स्ट्रोक की तलाश. गेंद बल्ले पे नहीं आ रही है. डॉट बॉल. ये प्रेशर आता हुआ. हमारे सारे जो ज्वेलर्स भाई यहाँ पे मौजूद हैं उन सभी का हम सांगली जिला मित्र मंडल की तरफ से तहे दिल से स्वागत करते हैं. अब तक का स्कोर 12 रन 2 विकेट. पार्टी बाकी है संध्याकाळी. सर पार्टी द्यायला गेली फायनल मध्ये. इस बार गेंद हवा में है. सोमा व्हाट फील्डिंग. ये होता है भाई जब आपको मालूम है मैं कुछ नहीं कर सकता तो फिर अपने आप को झोंक दीजिए और यही कुछ किया सोमा ने. ये देखिए रिप्ले में आपको देखने को मिलेगा क्या हुआ वहां पे. जिस प्रकार से सोमा ने अपने आप को वहां पे झोंक दिया था, ये रिप्ले देखिए. सोमा को जजमेंट नहीं आया, उन्होंने अपने आप को खुद को झोंक दिया. बहुत अच्छी फील्डिंग. ऋतुराज बाबर थोड़ी देर गेंद हवा में.
ये जो ऋतुराज बाबर है ये की प्लेयर है इस टीम के और इनके ऊपर जिम्मेदारी होगी। यहाँ पे खराब फील्डिंग और 2 का सामना और 2 रन पूरे कर लेंगे। 2 रन के साथ स्कोर कार्ड में कुछ बदलाव होंगे। स्कोर मूव ऑन 2 ओवर की समाप्ति 15 रन 15 ऑन बोर्ड 15 रन। चला डीजे कडे एक छोटस गीत ऐकू पुन्हा मैदानात चाहते हो। सकाळकडून 30 षटक गोलंदाजी मार्कवर नवनाथ नवनाथ येते गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 3 पहा तिकडे मात्र क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला जातोय। ऋतुराज बाबर यांच्यावर नजर आहेत, माझ्याही नजर त्यांच्यावरच आहेत कारण खूप मोठा प्लेअर आहे, त्याच्यावर खूप मोठी दारोमदार असणार आहे। इकडे मात्र हा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जोपर्यंत शॉर्ट फाईट लेगचे खेळाडू येतील एक धाव पुन्हा उचलण्याचा प्रयत्न चांगले थ्रो आहे ओ आणि विकेट कीपर MS धोनीची स्टाईल। रिप्ले बघा पहा तिकडे सिनियर खेळाडू होते त्यांनी चेंडू फील्ड केला थ्रो केला आणि कीपर बघा कीपरनी पहिले रिॲक्शन दिलीच नाही आणि बा ओहो धोनी स्टाईल मध्ये विकास म्हणता हा घरी जाऊन व्हिडिओ नक्की बघा खूप चांगल्या पद्धतीने आणि त्यांचा नंबरही बघा 7 आहे। सोनू माने तेच दाखवतात त्यांचा नंबर बघा किती आहे 7 सेम लाईक धोनी। थँक्यू MHD छत्रपती संभाजीनगरचे MHD आहेत। येस विकास खूप चांगल्या पद्धतीने तिकडे मात्र धावची चौरमानक फलंदाज बाद रोहित पवार। आता मात्र रोहित आणि ऋतुराज हीच ती जोडी आहे जिने या संपूर्ण स्पर्धेत काम चांगलं केलंय। फलंदाजी करताना इकडे आले मात्र सरळ बॅटनी लॉंग ऑफ केले क्षेत्ररक्षक आहे तो फील्ड करेल थ्रो करेल तोपर्यंत एक धाव पूर्ण धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता 17 लॉस ऑफ 3 17 वर 17 वरती नो हो बाल बाल बचे असं म्हणायला काही हरकत नाही। गुड बॉलिंग नवनाथ नाथांचे नाथ नवनाथ खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतोय। रिॲक्शन धोनीचं वेगळं होतं। पुन्हा एकदा नवनाथ राईट आर्म ओव्हर द विकेट यावी ऋतुराज बाबर साठी डाऊन द ट्रॅक आले इकडे मात्र चेंडू सरळ बॅटने खेळला होता तिकडे मात्र लॉंग ऑनचा खेळाडू व्हॉट अ फिल्डिंग 99 नंबरची जर्सी सूरज खूप चांगल्या पद्धतीचा नाव बघ काय नाव बघ ए तुझा मोबाईल आहे ना मनीषा काय नाव लिहिलंय धावसंख्येचा विचार केला 18 वर 3 लास्ट बॉल 3rd ओव्हरचा मोठा फटका खेळायचा होता फटका फसलाय मिड ऑफला खेळाडू आहे चुकी करेल सूर्यदेव प्रसन्न इकडे मात्र धाव इथे मात्र हे जीवनदान रोहित साठी भास्कर साठी किती महत्वाचं ठरेल पाहायचं आहे कारण षटक क्रमांक इथे मात्र संपले 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागलाय ती मात्र 19 धावा आणि अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 63 धावांची गरज आहे। मान्यवर मला वाटतं दुपारचं जेवण झालंय आणि मैदानाला फेर फटका मारतायत शतपावली करतायत सध्या पूर्ण मैदानाचं राऊंड त्यांनी कंप्लीट केलंय आणि पुन्हा एकदा ते मॅच चालण्यात घेतील। स्कोर 19 3 ओवर की समाप्ति स्कोर कार्ड पे लगे 19 रन 3 विकेट के नुकसान पे ओवर नंबर 4 गेंदबाजी के लिए अभिनव पवार। इस बार ये देखिए बाई हाथ के गेंदबाज है और जिस प्रकार से गेंद को वो करते हैं फिर से अभिनव
इस बार बायत के गेंदबाज के ऊपर अब आक्रमण करना चाह रहे हैं, लेकिन सूरज क्या फील्डिंग वहां पे लगातार। कोई भी सूरज मोरे की फील्डिंग की तारीफ करूंगा, कोई भी जल्दबाजी नहीं कर रहे। और अब अभिनव पवार की बात करें, पहला ओवर कर रहे हैं, बाएं हाथ के गेंदबाज है, अच्छी तरह से वो गेंदबाजी कर रहे हैं। अब तक का स्कोर 20, लॉस ऑफ 3। इस बार जगह बनाने की कोशिश, गेंद को खेला है, वहां पे गली पे खिलाड़ी है, उन्होंने कोई गलती नहीं की, एक से ज्यादा कुछ नहीं। इस ओवर की 3 गेंदें अब तक हुई है। 21, लॉस ऑफ 3। इस बार थोड़ा सा धीमा गेंद किया था, फ्लाइट कराने की कोशिश कर रहे हैं गेंदबाज अभिनव, और उसी कारण यहाँ पे जिस प्रकार से ये गेंद थी, देखिए थोड़ा सा फ्लाइट दिया, बल्लेबाज को गेंद नहीं समझा, एक से ज्यादा कुछ नहीं। अब एक एक से क्या कारवा आगे बढ़ने वाला है। स्कोर कार्ड की बात की जाए, स्कोर कार्ड पे लगे 22 रन, 22, लॉस ऑफ 3। कदमों का इस्तेमाल किया और ये बिग विकेट, इसी विकेट की तलाश थी, और ऋतुराज बाबर बैक टू दी पवेलियन। बाबर जिस प्रकार से ये देखिए फिर से वो रिप्ले, कदमों का इस्तेमाल किया था, लेकिन बाईस पे 4। अब यहां से अपनी फाइनल की टिकट को थोड़ा सा कंफर्म करने की कोशिश करती हुई टीम गौरी सुपर किंग्स। फिर से अभिनव लेफ्ट राउंड विकेट, इस बार अच्छा स्ट्रोक, गेंद हवा में, फील्डर ने छोड़ दिया, ये 1 बाउंस फॉर चौका है, 4 रन। फिर 10 फीट 6-7 फीट पहले गिरी है बाउंड्री से, तो ये चौका होगा, 4 रन। और समाप्त होते हैं यहाँ पे 4 ओवर की समाप्ति, 26 रन, 4 विकेट। अब इक्वेशन ये कह रहा है कि आपको आने वाली 18 गेंदों में रन चाहिए 56। नाना पाटेकर की फीम आई थी अब तक 56, एनकाउंटर स्पेशलिस्ट, ऐसा कुछ एनकाउंटर करना होगा बल्लेबाजों को, गेंदबाजों का, नहीं तो ये मुकाबला काफी दूर चला गया, क्योंकि रिक्वायर्ड रन रेट 19 के आसपास है, 19 के आसपास। तो अब यहां से ऋतुराज बाबर आउट होने के बाद थोड़ा सा वो बैकफुट पे चले गए। अब गेंदबाजी के लिए गेंदबाज फिर से नवनाथ की एक, सूरज मोरे गेंदबाजी के लिए आए, यहाँ पे गलतियां हो सकती है, ये खराब थ्रो भाई, ये हाथ से पकड़ने वाली गेंद को आप पैर से पकड़ रहे। अंपायर के संकेत वाइट, वाइट के रूप में ये 2 रन। अब स्कोर कार्ड की बात की जाए 28-28, स्ट्राइक पे होंगे बल्लेबाज आकाश। फिर से खराब गेंद, लगातार खराब गेंदें हो रही है, क्या करना चाह रहे ये समझ नहीं आ रहा है। मुझे लगता है वो हर्षदीप का रिकॉर्ड तोड़ने की कोशिश करेंगे। हर्षदीप ने इस साल 6 वाइड डाले अपनी ओवर में, इंटरनेशनल में एक कम बार देखने को मिला हमें। इस बार कदमों का इस्तेमाल किया, सोनू गलती नहीं करेंगे, और ये तीसरा विकेट। अब इनको थोड़ा सा क्या वहां पे क्रैम्प आया, थोड़ा सा ध्यान रखें प्लीज।
नवीन फलंदाज मैदानाच्या आतील 29 ला 5. या सामन्याचं समीकरण आता सध्या रिक्वायर्ड रन रेट 18.71. टायमिंग कडे लक्ष असणार आहे. चला घाई करा, अजूनही मॅचेस येणं बाकी आहेत. ला 5 सध्याची स्थिती. गणेश जाधव न्यू मॅन इन. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आत आपण पाहत आहात सांगली जिल्हा मित्र मंडळ आयोजित छत्रपती संभाजी महाराज चषक 20-25 चे भव्य दिव्य आयोजन. आणि आता डावखुरा फलंदाज मैदानाच्या आत गणेश जाधव. यावेळी हा चेंडू फलंदाजाला काही समजला नाही. एक धाव मात्र मिळेल. 22च्या रूपाने अवांतर धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या फलकावर लागलाय ती मात्र आता 30-30 ऑन बोर्ड. आणि खरं तर या मॅचचा विचार केला तर आता वन साइडेड चाललाय का मॅच, हाही महत्वाचा प्रश्न आहे. 30 वर 5. षटक क्रमांक 5. थोडासा मॅच वन साइडेड. मात्र यानंतर सरस्वती किंग टॉस त्यांनी जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खूप 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 दूरवर आहेत, कारण धावा खूप हवे आहेत. त्यामुळे त्यांनी माहित आहे की त्यांना थोडंसं जे क्षेत्ररक्षण आहे ते वाईट ठेवायचं. त्यामुळे क्षेत्ररक्षक नाही आहेत तिकडे. जे 4 खेळाडू 38 सर्कलच्या मध्ये आहेत त्याच्यामध्ये आपण पाहतोय एक पॉइंट. आता डावखुरा फलंदाज आहे त्यामुळे शॉर्ट स्क्वेअर लेग. त्यानंतर आपण पाहतो आता मिड ऑफला मध्ये घेतलं गेलंय. गली थर्ड मॅन. बॅटची बाहेरील कडा. इकडे मात्र सोनू माने आहेत, फिल्डिंग करतील. एक धाव मात्र मिळेल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 1-1 ने पुढे सरकते. धावसंख्या 32-32. 5 गड्यांच्या मोबदल्यात 14 चेंडू 50 धावा. 14 चेंडू 50 हव्यात. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑन साइडला खेळायचा. इकडे मात्र धावचीची संधी. हो, डायरेक्ट हिट. आणि इथे बाहेर दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर. आणि पहा मोये मोये, हे मोये मोये झालंय. तुम्ही पहा पुन्हा एकदा. धोनीला बॉलच भेटला नाही आणि चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 32 वर. लास्ट बॉल ऑफ द 5th ओव्हर. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू. गोलंदाज सूरज मोरे काही स्पेल हाताळलाय. 11 धावा 2 विकेट. षटक संपतंय. वेल बॉल. आणि 5 षटकं संपतात. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकार आहे 32. येणाऱ्या 12 चेंडूत 50 धावांची गरज. चला पुढच्या टीम तयार राहा. सरस्वती किंग्स वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. त्यामुळे अन्वी 11 पुणे आपण तयार राहायचंय. या मॅच मध्ये सध्या छत्रपती संभाजीनगरचं पारडं सध्या जड दिसतंय. ह्या मॅच ही पुणे विरुद्ध छत्रपती संभाजीनगर असाच होता आणि त्याच्यामध्ये पुणे संघ हा बॅकफुटवर आहे सध्या 12-50. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधीही 12 चेंडू 50 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज अकरा चेंडूचा खेळ शिल्लक. इकडे मात्र हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. मराठा टायगर्स. पुन्हा एकदा मोठा फटका आहे. चेंडू हवेत आहे आणि सोमा कोणती चुकी करणार नाही. विकेट.
धावसंख्येचा विचार केला 32 वर्षा आणि अजूनही या षटकाचा विचार केला तर 3 चेंडू झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आत तानाजी चव्हाण. हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. वाईट बॉल. स्कोर मूव्ज ऑन 33 धावा. आता अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी तुम्हाला मोठे फटके हवे. सिंगल डबल्सनी काहीच होणार नाही. फक्त 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावाव्यात 49. चांगला फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक तिकडे. शॉर्ट फाईन लेगला कोणती चुकी नाही. विकेट नंबर 7 डाऊन. राकेश निकम न्यू मॅन इन. धावसंख्येचा विचार केला 33 वर्षात सध्याची स्थिती. मराठा टायगर्सनी खूप चांगला खेळ या स्पर्धेत केला परंतु मोक्याच्या क्षणी ऋतुराज असेल RP असेल यांना मात्र तो फॉर्म कंटिन्यू करता आला नाही आणि या सेमीफायनल 1 मध्ये ते पराभवाच्या छायेत. संतोष गाडगे यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अक्षय पवार यांच्याकडून. राकेश साठी मराठी इकडे बक्षीस आहे. राकेश यांनी जर षटकार मारले तर त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे अक्की यांच्याकडून. इकडे मात्र फुल टॉस होता त्याचा फायदा उचलला. चेंडू मात्र थांबणार नाही. दन 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 करत 4 धावा. चौकार. जास्त वेळ घेऊ नका आणि जसं मॅच संपेल सरस्वती किंग्स विनोद कदम आणि टीम आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. यानंतर होणारा पुढचा मॅच पुन्हा एकदा पुणे विरुद्ध छत्रपती संभाजीनगर असंच आपल्याला पाहायला मिळेल. अन्वी 11 पुणे. सोमा ऑलराऊंडर ज्यांनी पुन्हा एकदा आपल्या प्रतिभेला साजेचा असा खेळ केलाय. पहिल्या षटकात 9 धावा 1 गडी बाद आणि दोन्ही संघ पुढच्या मॅचचे लक्षात ठेवा. आपला 12 मॅन कंपल्सरी असेल कॉमेंट बॉक्स मध्ये. हा चेंडू शॉर्ट बॉल होता आणि त्याचा फायदा उचलला. चेंडू सीमा पार. भास्कर. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचल्या 43. पुन्हा चांगला चेंडू. याही मात्र सिंगल. त्याच्यापेक्षा जास्त मिळेल असं वाटत नाही. राकेश निकम साठी मात्र इकडे बक्षीस लागलेत अक्की यांच्याकडून. प्रत्येक षटकाराला 500 रुपये. प्रत्येक षटकाराला 500. शेवटचे 4 बॉल. बॅटची आतील कडा. चेंडू हवे. सोनू माने चुकी करणार नाही आणि इकडे मात्र 1 धाव पूर्ण करला. धावसंख्या 45 ला 7. लास्ट 3 बॉल्स. डॉट बॉल. सोमा आपला स्ट्रॉंग झोन दाखवताना इथे मात्र जोरकस गोलंदाजी पाहायला मिळते. लास्ट 2 बॉल्स आणि फायनलचं तिकीट इथे मात्र कन्फर्म करतोय गौरी सुपर किंग्स. याही मात्र दांडी 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 गुल.
फक्त तसं 1-0 ला आणि पहिला आणि दुसरा सर 1-0 लास्ट बॉल हा 3-1-0 इथे मात्र व्हाईट बॉल. सोमाला अजूनही एक चेंडू टाकावा लागणार आहे. गौरी सुपर किंगला अजून एक चेंडू वाट पाहावी लागणार आहे फायनल मध्ये जाण्यासाठी. लास्ट बॉल फक्त एक चेंडू बाकी. लास्ट बॉल गौरी सुपर किंग फायनल मध्ये. वेल प्लेड टीम गौरी. मला वाटतं जो जल्लोष एकदा करा आणि मैदानाच्या बाहेर आपण या. आणि दुसऱ्या बाजूला सरस्वती किंग. चला विनोद कदम आणि टीम आपण मैदानाचा ताबा घ्यायला तर काही हरकत नाही. पाहू शकता एका रांगेमध्ये हा संघ सध्या जातोय आणि खूप चांगली क्षणचित्र आहेत.